स्टुडंट, बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट हा आपला नेक्स्ट पॉईंट आहे रिअल नंबर या चॅप्टरमधला. तर बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट म्हणजे काय? तर बायनोमियल म्हणजे दोन टर्म्स असणार आहेत. क्वाड्रॅटिक सॉर्ट म्हणजे काय हे आपण आधीच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे. जर तुम्ही ते पाहिलं नसेल तर आधीच्या एपिसोडची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड करेन. तुम्ही चेकआउट करू शकता आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता. तर तुम्हाला इथे एक्झाम्पल येते बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट्स म्हणजे काय. तुम्ही ते बघू शकता. इथे दोन टर्म्स आहेत आणि √5 + √3. सो √5 आणि √3 ह्या दोन टर्म्स आहेत म्हणून इथे बायनोमियल हा वर्ड आलेला आहे. आणि क्वाड्रॅटिक सॉर्ट म्हणजे काय? तो क्वाड्रॅटिक सॉर्ट म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. सॉर्ट म्हणजे ज्या नंबरचं रूट हे इरॅशनल असतं किंवा इरॅशनल रूटला आपण सॉर्ट असं बोलतो. आणि क्वाड्रॅटिक म्हणजे ज्या सॉर्टची ऑर्डर ही 2 असते अशा सॉर्टला आपण क्वाड्रॅटिक सॉर्ट असं बोलतो. सो बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट म्हणजे दोन टर्म असणारं क्वाड्रॅटिक सॉर्ट. तर तुम्ही ते बघू शकता. √5 + √3 हे एक बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट आहे. आणि 3/4 + √5 तर 3/4 हे सॉर्ट नाही आहे. सो हे दोन एक्झाम्पल्सपैकी √5 + √3 हे बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट आहे आणि 3/4 + √5 हे बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट नाही आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. √5 + √3 अँड √5 - √3. तर ही दोन्हीही बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट आहेत कारण या दोन्ही एक्झाम्पल्समध्ये बायनोमियल म्हणजे दोन दोन टर्म्स तर आहेतच पण क्वाड्रॅटिक सॉर्टसुद्धा आहेत. त्यामुळे ही दोन्ही हे एक्झाम्पल हे बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट्स आहे. द प्रोडक्ट ऑफ टू बायनोमियल सॉर्ट्स √5 + √3 अँड √5 - √3 इज. सो या दोन्ही बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट्स आपण मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आपल्याला एक रूल माहितीच आहे. a² - b² = a + b × a - b. तर तुम्ही ते बघू शकता. √5ला जर आपण a घेतला आणि √3ला जर आपण b घेतलं तर इथे हे एक्सप्रेशन अशा प्रकारे होतं a + b × a - b. सो ह्याचं आन्सर असतं a² - b² म्हणजेच √5² - √3². सो √5चा स्क्वेअर असतो 5 आणि √3चा स्क्वेअर असतो 3. सो 5 - 3 = 2. त्यामुळे √5 + √3 × √5 - √3चा आन्सर होतो इज रॅशनल नंबर. सो इथे 2 हा रॅशनल नंबर आहे. हेन्स दे आर कॉन्जुगेट पेअर ऑफ ईच अदर. जर दोन बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट्सचा प्रॉडक्ट हा एक रॅशनल नंबर येत असेल तर त्या दोन्ही टर्म्स किंवा दोन्ही एक्सप्रेशनमधल्या एका टर्मला आपण बोलणार कॉन्जुगेट पेअर ऑफ अदर टर्म किंवा कॉन्जुगेट पेअर ऑफ ईच अदर. सो इथे √5 + √3 ही कॉन्जुगेट पेअर आहे √5 - √3ची किंवा √5 - √3 ही कॉन्जुगेट पेअर आहे √5 + √3ची. ईच बायनोमियल सॉर्ट इन कॉन्जुगेट पेअर इज द रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ ईच अदर. सो जर आपण ह्या दोन्ही बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट्सचा जर आपण प्रोडक्ट घेतला तर प्रोडक्ट हा रॅशनल नंबर येतो. त्यामुळे त्यामधील प्रत्येक पेअर ही आहे रॅशनलायझिंग फॅक्टर ऑफ अदर पेअर. त्यामुळे √5 + √3 ही रॅशनलायझिंग फॅक्टर आहे √5 - √3ची किंवा √5 - √3 ही रॅशनलायझिंग फॅक्टर आहे √5 + √3ची. नोट दॅट √5 + √3 इज द कॉन्जुगेट पेअर ऑफ बायनोमियल सॉर्ट इज √5 - √3 or √3 - √5. सो आपलं नेक्स्ट पॉईंट आहे रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. सो आपल्याला डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं आहे. म्हणजेच डिनॉमिनेटरला आपण समजा एखाद्या नंबरने किंवा एक्सप्रेशनने जर आपण मल्टिप्लाय केलं तर डिनॉमिनेटरचा प्रोडक्ट हा एक रॅशनल नंबर आला पाहिजे. म्हणजेच रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. सो आपण डायरेक्ट क्वेश्चन पाहूया. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर 1/√5 - √3. सो √5 - √3 हा एक आहे बायनोमियल क्वाड्रॅटिक सॉर्ट. सो ह्याचं जर आपलं रॅशनलायझेशन करायचं असेल तर √5 + √3ने आपल्याला 1/√5 - √3ला मल्टिप्लाय करावं लागेल. जर आपण डिनॉमिनेटरला √5 + √3ने मल्टिप्लाय केलं तर न्यूमरेटरला सुद्धा आपल्याला
√5 प्लस √3ने मल्टिप्लाय करावं लागेल. देअरफोर ह्याची आधी आपण कॉन्जुगेट पेअर फाइंड आउट करणार किंवा रॅशनलायझिंग फॅक्टर आपण फाइंड आउट करणार. देअरफोर द कॉन्जुगेट पेअर ऑफ √5 मायनस √3 इज √5 प्लस √3. देअरफोर 1/√5 मायनस √3 इक्वल टू 1/√5 मायनस √3 इंटू √5 प्लस √3 डिवाइड बाय √5 प्लस √3 which is equal to √5 plus √3 upon इथे आपण a² मायनस b² which is equal to a plus b into a minus b हा फॉर्म्युला इथे यूज करणार. therefore √5 मायनस √3 इंटू √5 प्लस √3 इक्वल टू √5² मायनस √3² which is equal to √5 plus √3 divided by 5 minus 3. So 5 minus 3 which is equal to 2. Therefore आपलं फायनल आन्सर येणार √5 प्लस √3 डिवाइड बाय 2. सो हे झालं आपलं डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन. सो स्टुडंट आता आपण सॉल्व करूया प्रॅक्टिस सेट 2.4. सो प्रॅक्टिस सेट 2.4 मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे मल्टिप्लाय √3 इंटू √7 मायनस √3. सो √3ने आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घेणार. त्यामुळे √3 इंटू √7 मायनस √3 इक्वल टू √3 इंटू √7 मायनस √3 इंटू √3. सो √3 इंटू √7चा आन्सर येतं √21 मायनस √3 इंटू √3 विच इज इक्वल टू 3. सो आपला फायनल आन्सर येतं √21 मायनस 3. नेक्स्ट एक्झाम्पल आहे √5 मायनस √7 इंटू √2. सो √2ने आपण प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून घेणार. देअरफोर √5 minus √7 into √2 which is equal to √2 into √5 minus √2 into √7. So √5 into √2 चा आन्सर येतो √10 minus √2 into √7 which is equal to √14. त्यामध्ये फायनल आन्सर येतं √10 minus √14. प्रॅक्टिस सेटमध्ये आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे रॅशनलाइज्ड डिनॉमिनेटर. सो आपल्याला इथे डिनॉमिनेटरचं रॅशनलायझेशन करायचं आहे. त्यामध्ये आपला फर्स्ट क्वेश्चन आहे 1/√7 प्लस √2. सो आधी आपण डिनॉमिनेटरची कॉन्जुगेट पेअर फाइंड आउट करणार. द कॉन्जुगेट पेअर ऑफ √7 प्लस √2 इज √7 मायनस √2. therefore 1/√7 प्लस √2 इक्वल टू 1/√7 प्लस √2 इंटू √7 मायनस √2 डिवाइड बाय √7 मायनस √2. जर आपण डिनॉमिनेटरला √7 मायनस √2ने मल्टिप्लाय केलं तर आपल्या न्यूमरेटरला सुद्धा √7 मायनस √2ने मल्टिप्लाय करावं लागेल विच इज इक्वल टू √7 मायनस √2 डिवाइड बाय √7² मायनस √2². सो इथे आपण a² मायनस b² विच इज इक्वल टू a प्लस b इंटू a मायनस b हा फॉर्म्युला इथे यूज केला. देअरफोर √7 मायनस √2 डिवाइड बाय √7चा स्क्वेअर येतो 7 आणि √2चा स्क्वेअर आहे 2. देअरफोर √7² मायनस √2² विच इज इक्वल टू 7 मायनस 2 विच इज इक्वल टू 5. त्यामुळे फायनल आन्सर येतो √7 मायनस √2 डिवाइड बाय 5. प्रॅक्टिस सेटमधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे √5 मायनस √3 डिवाइड बाय √5 प्लस √3. सो स्टार्टिंगला आपण डिनॉमिनेटरची कॉन्जुगेट पेअर फाइंड आउट करूया. द कॉन्जुगेट पेअर ऑफ √5 प्लस √3 इज √5 मायनस √3. जर आपण डिनॉमिनेटरला √5 मायनस √3ने डिवाइड केलं तर आपल्या न्यूमरेटरला सुद्धा √5 मायनस √3ने डिवाइड करावं लागेल. देअरफोर √5 मायनस √3 डिवाइड बाय √5 प्लस √3 इक्वल टू √5 मायनस √3 डिवाइड बाय √5 प्लस √3 इंटू √5 मायनस √3 डिवाइड बाय √5 मायनस √3. सो न्यूमरेटरला आपल्या येणार √5 मायनस √3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय √5² मायनस √3² विच इज इक्वल टू न्यूमरेटरला आपल्या येणार √5 मायनस √3 ब्रॅकेट स्क्वेअर आणि डिनॉमिनेटरला येणार 5 मायनस 3. सो √5 मायनस √3 ब्रॅकेट स्क्वेअरचा आपला आन्सर येतो. इथे आपण a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करणार विच इज इक्वल टू a² मायनस 2ab प्लस b². सो a म्हणजेच √5चा स्क्वेअर आहे 5 मायनस 2ab 2 इंटू √5 इंटू √3 प्लस √3चा स्क्वेअर विच इज इक्वल टू 3. सो 5 प्लस 3 इज इक्वल टू 8 मायनस 2 √15. So √5 into √3 is equal to √15 divided by 2.
सो इथे आपण प्रत्येक टर्मला किंवा प्रत्येक टर्ममधून 2 कॉमन काढूया. 8मधून 2 कॉमन काढल्यावर आपल्या इथे येणार 4 आणि 2मधून 2 कॉमन काढल्यावर इथे आन्सर येणार 1. त्यामुळे आपलं फायनल आन्सर येणार. त्यामुळे इथे आपला फायनल आन्सर येणार 2 × 4 - √15 / 2. सो 2ला 2 कॅन्सल आउट झाले. आपला फायनल आन्सर येतो 4 - √15. आपला नेक्स्ट पॉईंट आहे रिअल नंबर या चॅप्टरमधला ॲब्सोल्यूट व्हॅल्यू. सो ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय? इफ x इज रिअल नंबर देन ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x इज its distance from 0 on a number line which is written as modulus of x किंवा absolute value of x. सो इथे आपण 2 लाईन्स ड्रॉ करणार. 2 लाईन्सच्या मध्ये आपण x लिहिणार. ह्याचाच मिनिंग असा होतो की ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x. सो ॲब्सोल्यूट व्हॅल्यू म्हणजे काय? जर आपल्याला समजा मी ते नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे. सो आपल्याला +1ची ॲब्सोल्यूट व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर +1चा आपण 0पासून असणारं डिस्टन्स हे काउंट करणार. सो +1चं 0पासून असलेलं डिस्टन्स आहे 1 युनिट. त्याचबरोबर 3चं +3चं 0पासून असणारं डिस्टन्स आहे 3 युनिट्स. सो डिस्टन्स हे प्लस किंवा मायनसमध्ये नसतं. डिस्टन्स हे डिस्टन्स असतं. त्यामुळे +3चं किंवा जर तुम्ही -3चं सुद्धा डिस्टन्स घेतलं 0पासून तर ते सुद्धा 3 युनिट्स येणार आहे. त्यामुळे ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -3 इज इक्वल टू 3 युनिट्स और ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ +3 विच इज इक्वल टू 3 युनिट्स किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -2 इज इक्वल टू 2 युनिट्स और ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ +2 विच इज ऑल्सो इक्वल टू 2 युनिट्स. सो 2 लाईन्समध्ये x म्हणजेच मॉड्युलस ऑफ x किंवा ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x हे रीड करताना आपण असं करणार ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ x किंवा मॉड्युलस ऑफ x. तर ह्यावरून आता आपण प्रॅक्टिस सेट 2.5 सॉल्व करूया. सो प्रॅक्टिस सेट 2.5 मधला आपला फर्स्ट क्वेश्चन आहे फाइंड द व्हॅल्यू. सो आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे मॉड्युलस ऑफ 15 - 2. सो 15 - 2 विच इज इक्वल टू 13. देअरफॉर मॉड्युलस ऑफ 13 इक्वल टू 13. नेक्स्ट एक्झाम्पल आहे मॉड्युलस ऑफ 4 - 9. सो 4 - 9 विच इज इक्वल टू -5. देअरफॉर मॉड्युलस ऑफ -5 और ॲब्सोल्यूट व्हॅल्यू ऑफ -5 इक्वल टू 5. नेक्स्ट एक्झाम्पल आहे मॉड्युलस ऑफ 7 × मॉड्युलस ऑफ -4. सो मॉड्युलस ऑफ 7चं आन्सर आहे 7 आणि मॉड्युलस ऑफ 4चं आन्सर आहे 4. सो 7 × 4 इज इक्वल टू 28. सो प्रॅक्टिस सेटमधील सर्वच एक्झाम्पल आपण सॉल्व नाही करणार आहोत. अशाच टाईपचे जे सिमिलर टाईपचे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही सॉल्व करू शकता. तुम्हाला जर काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी तुमचे सर्व डाऊट्स क्लिअर करण्याचा प्रयत्न करेन. प्रॅक्टिस सेटमधला आपण नेक्स्ट क्वेश्चन आहे सॉल्व मॉड्युलस ऑफ 3x - 5 इक्वल टू 1. सो आपल्याला त्या एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो असं जेव्हा एक्झाम्पल असेल तर ते कशा वेने सॉल्व करायचं आहे आपण पाहूया. सो 3x - 5 इक्वल टू 1 और 3x - 5 इक्वल टू -1 अशा वेने किंवा अशा 2 वेजने आपण हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. सो 3x - 5 इक्वल टू 1चा ह्या एक्सप्रेशनचा आन्सर आधी आपण फाइंड आउट करून घेऊया. सो 5 इकडे मायनसमध्ये आहे तिकडे जाऊन प्लसमध्ये होणार. त्यामुळे 3x इक्वल टू 1 + 5. 1 + 5 इक्वल टू 6. देअरफॉर 3x इक्वल टू 6. देअरफॉर x इक्वल टू 6/3 विच इज इक्वल टू 2. हे फर्स्ट एक्सप्रेशनचं आन्सर आपल्याला आलं x इक्वल टू 2. नेक्स्ट एक्सप्रेशनचा आन्सर आपण फाइंड आउट करूया. 3x - 5 इक्वल टू -1. सो -5 राईट साईडला गेल्यावर होणार +5. देअरफॉर 3x इक्वल टू -1 + 5 विच इज इक्वल टू 4. देअरफॉर 3x इक्वल टू 4. देअरफॉर x इक्वल टू 4/3. सो एक्सच्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या 2 किंवा 4/3. नेक्स्ट आपलं एक्झाम्पल आहे मॉड्युलस ऑफ x 8 - x डिवाइड बाय 2 इक्वल टू 5. देअरफॉर 8 - x डिवाइड बाय 5 डिवाइड बाय 2 इक्वल टू 5 और 8 - x अपॉन 2 इक्वल टू -5. सो स्टार्टिंगला आपण पहिल्या एक्सप्रेशनचं आन्सर फाइंड आउट करून घेऊया किंवा सोल्युशन फाइंड आउट करून घेऊया. सो 8 - x इक्वल टू 2 इथे डिव्हिजनमध्ये आहे ते राईट साईडला गेल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये येणार. देअरफॉर 8 - x इक्वल टू 2 × 5. देअरफॉर 8 - x इक्वल टू 10.
देअरफॉर मायनस एक्स इक्वल टू 10 मायनस 8. 8 इकडे प्लस आहे ते राईट साईडला गेल्यावर मायनस होणार. देअरफॉर मायनस एक्स इक्वल टू 2. देअरफॉर एक्स इक्वल टू -2. और 8 मायनस एक्स बाय 2 इक्वल टू -5. 8 मायनस एक्स इक्वल टू 2 इथे डिनॉमिनेटरला आहेत, इथे न्युमरेटरला गेल्यावर मल्टिप्लिकेशनमध्ये होणार. देअरफॉर -5 इंटू 2 इज इक्वल टू -10. देअरफॉर 8 मायनस एक्स इक्वल टू -10. देअरफॉर मायनस एक्स इक्वल टू -10 मायनस 8. सो 8 इकडे प्लस आहेत ते राईट हँड साईडला गेल्यावर, इक्वेशनच्या राईट हँड साईडला गेल्यावर ते होणार मायनस. देअरफॉर मायनस एक्स इक्वल टू -10 मायनस 8. -10 मायनस 8 इक्वल टू -18. देअरफॉर मायनस एक्स इक्वल टू -18. देअरफॉर एक्स इक्वल टू 18. अशा प्रकारे प्रॅक्टिस सेटमधील जे उरलेले एक्झाम्पल्स आहेत तुम्ही अशाच वेळेने सॉल्व करू शकता. मला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा.